आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. खूप 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 हृदयापासून आपल्या सगळ्या ध्यानी भक्त, सगळे साधक सगळ्यांचं मी स्वागत करते. आपले सगळ्यांचे गुरु श्री स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, कुणाचे साईबाबा असतील, दत्त महाराज असतील, नरसिंह सरस्वती महाराज असतील, त्या सगळ्यांचं आपल्या हृदयातून आपण आभार व्यक्त करू. ह्या जन्माचे नाही तर आपल्या अनेक जन्मांपासून आपली जी साधना आहे त्याचे अ, हे सद्गुरू आपल्यासोबत असतात. आपल्याला केवळ ह्या जन्मामध्ये आपल्याला वाटतं की ह्या गुरूंचे मी जोडलेली आहे, पण ही अनेक जन्मांपासूनची साधना असती जी जी गुरु आपल्यासोबत असतात. अम, तर त्यामुळं आपण नेहमी म्हणताना म्हणायचे की आत्तापर्यंत माझ्या आत्म्याने जे जे देह धारण केले, ज्या ज्या जन्मांमध्ये मी गेले, तिथं कुणीतरी एखादं कुठल्या तरी एक व्यक्ती असेल, कुणीतरी माझा गुरु म्हणून मला उदयाला म्हणजे त्यांनी मला मदत केली असेल, माझा मेंटॉर मार्गदर्शक म्हणून. तर अशा सगळ्या आत्म्यांचे मी आभार मानते असं आपण म्हणायचं जेव्हा आपण हे जे आपल्या गुरूंचे आभार मानतो रोजच्या रोज. पण आतापर्यंत जी रूपं आपण धारण केली आहेत, जे स्त्री असो पुरुष असो, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला कुणी ना कुणीतरी भेटलेलं आहे, एक गुरु म्हणून, एक मेंटॉर म्हणून. त्या सगळ्यांची आठवण आपण रोजच्या रोज काढायची आणि त्यासाठी ब्रह्मांडाला आभार मानायचे की जे माझ्या डोळ्यासमोर नाहीये, जी माझ्या दृष्टीआड सृष्टी आहे, जी मला ज्ञात नाहीये, अशा अनेक जन्मांमध्ये मला कुणी ना कुणीतरी मदत केली असेल. त्या सगळ्या आत्म्यांचे मी आभार मानते. कुठले तरी प्राणी पक्षी आपल्यासोबत असतील कदाचित त्या जन्मांमध्ये, त्या सगळ्या जीवजंतूंचे, त्या प्राण्यांचे, पक्षी असतील, त्या सगळ्यांचे आभार आपण दिवसभरातनं किंवा जसं आपल्याला आठवेल तसं, जसं मनामध्ये येईल तसं आपण मानायचे. कारण हे जसं जसं आपण बघतो ना, श्रीरामांचे अवतार, श्रीकृष्णाचे अवतार, त्या अवतारांमध्ये त्यांना अनेक पशुपक्ष्यांनी पण साथ दिली. त्यांच्यासोबत जे होते, जसं कालिया नाग होता ज्याच्यावर श्रीकृष्ण चढले. आणि ते आपल्याला माहितीये प्रत्येक अवतारामध्ये कुणीतरी एक असा प्राणी पक्षी जंतू किडे मुंग्या यांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. जसं रामाच्या अवतारामध्ये आपल्याला माहितीये त्या पूल बांधताना, तो पूल हे करताना खारीचा वाटा आपण म्हणतो. म्हणजे हे सगळं आपल्याला उदाहरण कशासाठी दिलंय की अ, आपल्या सुद्धा अनेक जन्मांमध्ये असे कुठले तरी प्राणी पक्षी आपल्या कधीतरी मदतीला आले असतील. त्यामुळं नेहमी आपल्या मनामध्ये आपण जेव्हा आपले सद्गुरूंचे आभार मानतो, जे ह्या जन्मातले नाही तर मागच्या अनेक जन्मांपासून आपल्यासोबत ज्यांनी काम केलंय, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, त्यासोबतच ह्या सगळ्या डायमेन्शन म्हणजे हे सगळे प्लेन्स म्हणजे आपले प्राणी असतील, वनस्पती असतील, यांचे सुद्धा आभार माना. कारण आपल्याला माहित नाही आपण कधी कधी कुठं कुठं कशी कशी त्यांची मदत घेतलेली. त्यामुळे हृदयामध्ये नेहमी आभार असू द्यावेत की कदाचित मला आत्ता ह्या जन्मात माहित नाहीये, पण अशा अनेक माझ्या आत्तापर्यंतचे इन्कारनेशन असे अनेक जन्म आहेत जिथं मला कुणी ना कुणीतरी गुरु म्हणून भेटलाय, कुणीतरी एक मार्गदर्शक भेटलाय, ज्याच्यामुळे माझी लाईफ इझी झाली, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काही चांगले बदल झाले. ती व्यक्ती आपल्यापेक्षा लहान पण असू शकते. एखादी लहान वय असणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला येऊन असा काहीतरी सल्ला देऊन जाऊ शकते, काहीतरी आपल्याला शिकवते ती व्यक्ती सुद्धा. तेव्हा कुठेही आपण अहंकार येऊ द्यायचा नाही की ही तर माझ्यापेक्षा लहान आहे, ही तर माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, किंवा ही तर समवयस्क आहे. आपल्या बरोबरच्या एजची लोक सुद्धा आपल्याला बरेचशा अशा गोष्टी सांगतात की आपल्याला आश्चर्य वाटतं की ह्याचं आणि माझं एज एकच आहे, मग ह्याचं एवढं नॉलेज कसं काय, ह्याला एवढं कसं काय माहितीये. कारण असतं त्याच्या आयुष्याचा प्रवास, त्याचे अनुभव, प्लस त्यांनी ज्या दृष्टीने बघितलेलं असतं आयुष्य, कदाचित आपण वेगळा दृष्टिकोन वापरलेला असतो. आणि हा बघण्यातला आणि समज ती आतून येत जाते त्या व्यक्तीला, कारण तो आत्मा अनेक जन्मांपासून ते ज्ञान घेत आलेला असतो. आपल्याच ग्रुपमध्ये एक मेघा म्हणून आपली साधक आहे. तर ती बसू शकत नाही ध्यानाला. आजच माझं तिचं बोलणं झालं. तिने टॅरो कार्ड रिडिंग करून घेतलं माझ्याकडनं. आणि तेव्हा ती मला सांगत होती की म्हणली विपुला, आम्ही शाळेत असताना MSCITच्या क्लासला आम्ही एकत्र होतो, एवढे जुने, म्हणजे मी तिला विसरून पण गेले होते. पण ज्या दिवशी मी माझं टॅरोचं कार्डचं रिडिंग एकाला दिलं होतं आणि त्यांनी तो रिव्ह्यू टाकला होता, आणि तो रिव्ह्यू मी माझ्या व्हॉट्सअपला आणि फेसबुक स्टेटसला लावते.
कशासाठी लावते आणि मी सांगते पण बऱ्याचदा लोकांना की तुम्ही जे काही तुमचा अनुभव आहे चांगला वाईट, जे काही खरा खरा तुमचा प्रामाणिक रिव्ह्यू आहे तो तुम्ही द्या मला. म्हणजे मी त्याचा स्क्रीनशॉट लावेन, जेणेकरून ज्या लोकांना त्याची गरज आहे आता त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल. तर मी हा ग्रुप आपला तयार केला करताना सुद्धा मी भगवंताला सांगितलं होतं, परमात्माला, ब्रह्मांडामध्ये ते इंटेन्शन सोडलं होतं, संकल्प सोडला होता. आपलं कुठलेही कार्य करताना संकल्प फार महत्वाचा आहे. काय हेतू आहे हे क्रिया करण्यामागे माझं, हे आपण सांगायचं, आपल्या मनात नाही ठेवायचं. क्लिअरली बोलायचं की काय हेतूनी मी हे तयार करते, हे काम करते. जेव्हा आपण हे ब्रह्मांडाला सांगतो, तेव्हा ते कामाची जी आपली गती असते आणि ते कामाचं जे आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो ना, तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळायला लागतो. हा ग्रुप बनवण्यामागे कुठेही मला पॉप्युलॅरिटी, फेमस होणं किंवा असं काही नव्हतं. तर माझ्या मागे एकच होतं डोक्यामध्ये, की ज्या ध्यानाने मला माझं आयुष्य 360 डिग्रीनी बदललं, ज्या ध्यानाने माझ्या आयुष्यात उजेड आला, माझ्या आयुष्यात प्रकाश पडला, ते ध्यान अनेक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपले जे संस्थेचे संस्थापक आहेत पत्रीजी, ते नेहमी सांगायचे, तुम्हाला अ ब क ड माहित असेल तर तुम्ही अ ब क ड लोकांपर्यंत द्यायला सुरुवात करा. इतके ते सांगायचे की जे काही तुमच्याजवळ ज्ञान आहे छोटं मोठं, ते सांगायला सुरुवात करा, ध्यानाचा प्रसार प्रचार करा. आपण कुठे गाडीत, कुठे प्रवासात एकमेकांना भेटलो, कुठे भेटलो की आपण बाकीच्या गोष्टी खूप बोलतो, पण आपण ध्यान, रेकी ह्याबद्दल बोलत नाही. त्यामुळं हे बोलणं गरजेचं आहे, कारण माझ्या आयुष्यात जर फरक पडला आहे तर ते मी दुसऱ्यांना दिलंच पाहिजे. त्याचा स्वार्थ पण असतो की मी जेव्हा दुसऱ्याला सांगते, तेव्हा मला अजून 4-5 पटीनी, 10 पटीनी मला ब्रह्मांड अजून माझ्या समृद्धीमध्ये वाढ होते. हा पण एक आहे. पण खरं तर सांगताना आपण हा हेतू नाही ठेवायचा. सांगताना हेच ठेवायचं की माझ्या आयुष्यात जसा बदल झाला, तसा माझ्या समाजामध्ये, माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी का नाही सांगायचं? त्यांच्या पण आयुष्यात होऊ दे. त्यामुळे मी जेव्हा टॅरो रिडिंग केलं, तेव्हा मी त्याचा स्क्रीनशॉट घेतला त्यांच्याकडून, तो लावला आणि ते स्क्रीनशॉट ती माझी मैत्रीण मेघा तिने बघितला, तेव्हा वेळ बरोबर 4:44 वेळ होती. मी तुम्हाला तो अनुभव सांगितला. तर आज जेव्हा ती मला फोन करून बोलत होती त्याच्याबद्दल, तेव्हा तिच्या बोलण्यामध्ये असं आलं, जेव्हा मी तिला म्हणलं तू रेकी सुरुवात कर ध्यानाच्या आधी, समजा तुला रेकीनी जरा एकाग्रता वाढेल, थोडा फोकस वाढेल. तेव्हा ती मला म्हणाली, तिलाच ऑराचे रंग दिसले होते. जेव्हा ती आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये गेली होती क्लास करायला, तेव्हा ती आधी साधना करायची काही वर्षांपूर्वी, नंतर मध्ये खंड पडला. आणि जेव्हा ती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्यांच्या कोचकडे तिने बघितलं, तर तिला सातीच्या साती चक्रांचे त्या माणसाचे ऑरा दिसला, कलर्स दिसले. हे तिने मला अनुभव सांगितला होता आणि तिची इंट्युशन पण खूप स्ट्रॉंग आहे. मला बोलताना पण ते जाणवतं बरोबर. तर मी तिला म्हणत होते की तू रेकी कर वगैरे. तर तिने मला सांगितलं, गेल्या काही महिन्यांपूर्वी ती कुठलं तरी युट्यूबवर एक मेडिटेशन म्युझिक लावायची आणि नुसतं ऐकायची. ध्यान करत नव्हती, म्हणजे चांगलं वाटायचं म्युझिक म्हणून ती फक्त लावून बसायची. त्यावेळेस तिच्या मनामध्ये असा विचार आला की कदाचित माझी चक्रांमध्ये कुठेतरी एनर्जी ब्लॉकेज आहे आणि ज्याच्यावर मला काम करणं गरजेचं आहे. माझ्या चक्रांवर मला जे काही अडथळा आहे माझ्या चक्रांमध्ये, तो मला दूर करायला पाहिजे, असा विचार तिच्या मनात येऊन गेला. आणि कधीची गोष्ट आहे, 6 ते 7 महिन्यांपूर्वीची, जी तिने मला आज सांगितली की मला असा असा विचार आला होता माझ्या मनामध्ये. म्हणजे बघा, आपल्या मनात सगळं माहित असतं आपल्याला. इथं कुणी असा व्यक्ती नाहीये की जो ज्याच्यामध्ये ज्ञान नाहीये हे आत्म्याचं. चक्र म्हणजे काय आहे, आपण कसे एकाच परमात्म्यातून आलेले आहोत, हे सगळे जे वेगळे वेगळे अवतार आहेत ते सगळे कसे एकच प्रकाश आहेत, हे सगळं कुठेतरी खोलवर आपल्या सगळ्यांना माहिती. फक्त आपण त्याचा विसर पडलेला असतो आणि अशा कुणाच्या तरी माध्यमातून, जशी मी एक माध्यम आहे, त्याच्यातून आपल्याला ती फक्त आठवण करून दिली जाते भगवंताकडून. तिला आतून असं वाटावं की माझी चक्र कुठेतरी ब्लॉक झाल्यासारखी वाटतात आणि मी त्याच्यावर काम करायचं, पण कसं करायचं, काय करायचं हे तिला माहित नव्हतं. आणि ती स्वामी भक्त आहे. तर ती स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये होती. आणि अचानक त्या दिवशी मी तो स्क्रीनशॉट लावावा, तिने बघावा आणि टॅरो कार्डसाठी ती माझ्याशी जोडली गेली. आणि त्याच्यातून स्वामी मला अक्षरशः तिच्याशी बोलताना मला असं, माझी एनर्जी मला बॉडी जाणवायला लागली माझ्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये, जेव्हा मी तिला बोलत होते. आणि माझ्या तोंडातनं अगदी सहज बाहेर पडलं की मेघा, तू माझ्याकडे आलीयस टॅरोसाठी,
पण तुझा खरा उद्देश तो नाहीये, तर तू रेकी आणि ध्यानाला लाग. हे माझ्या तोंडातून सहजपणे गेलं. आणि त्यानंतर ती मला म्हणाली, हो मी करत होते आधी. आणि मग तिने मला पुढचं सगळं सांगितलं. आणि खरोखर तिला आतून ते वाटत होतं की मला साधना करायची, पण कशी करायची, म्हणजे कशी मी चक्रांवर काम करू, काय करू, हे कळत नाहीये. आणि म्हणून स्वामींनी तिची मला पुन्हा भेट घालून दिली एवढ्या वर्षानंतर. साधारण 1999 साली आम्ही भेटलोय. 99 का 98च्या दरम्यान. त्याच्यानंतर आत्ता 2025, म्हणजे विचार करा किती काळ गेलाय. जेव्हा तिने मला पहिल्यांदा मेसेज केला, मेघा, मला नाही माहिती कोण होतं. मी फक्त तिच्याशी बोलले हाय हॅलो. तिला फोन आल्यावर मी विचारलं, तू कोण नेमकं, माझ्या लक्षात नाहीये तू. मग तिने मला सांगितलं की आपण कॉम्प्युटरच्या क्लासला जेव्हा मी 8वी 9वीत होते तेव्हा आपण एकत्र होतो. म्हणजे विचार करा, एवढ्या वर्षानंतर एक माझा तो त्या दिवशी लावलेला टॅरोचा स्क्रीनशॉट बघून तिने मला पिंग केलं व्हॉट्सअपला. आता याच्यावरून तुम्ही सगळे अंदाज घ्या की कुठून कुठून स्वामी आणि दत्त महाराज किंवा आपले गुरु आपल्याला जोडतायत या ग्रुपशी. जे इथं टिकून राहतील त्यांनी समजून जायचंय की आपल्यावर गुरूंची कृपा आहे, त्यांचं लक्ष आहे. आणि आपण जे जे काही प्रार्थना करतोय आपल्या गुरूंना, ती ऐकली जातीये आणि आपल्याला ह्या मार्ग दाखवला जातोय. आता हा मार्ग दिल्यानंतर जर आपण करत नसू, तर मग आपण अजिबात, आपल्याला हक्क नाही आपल्या गुरूंना दोष देण्याचा. कारण गुरु आपल्याला मार्ग दाखवतायत. आपण नामस्मरण करू शकतो, आपण ध्यान करू शकतो, आपण रेकी करू शकतो, आपण युट्यूबवर असं ज्ञान घेऊ शकतो ज्याच्यानी आपण स्वतः स्वतःला बरं करू शकतो, मन शांत करू शकतो. कुठलाही देव येऊन करू शकेल का तिथं? मी दिवसभर देवीची प्रार्थना करते, माझं मन शांत कर, माझं मन शांत कर. देवी काय करू शकणार आहे? ती म्हणेल तू तुझ्या विचारांवर काम कर, त्याशिवाय तुझी मनाला शांती नाहीये. तू तुझं अंतःकरण शुद्ध कर. तू ही साधना सुरू ठेव, हे ज्ञान घे, आत्मज्ञान समजून घे की देहाच्या पलीकडे हा हा जो ड्रामा सुरू आहे, जे नाटक सुरू आहे आपल्या आजूबाजूला, त्याच्यात गुंतून पडण्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन एक दुनिया आहे. हे सगळं तू समजून घे आणि मग तू या भ्रमातनं तू तू स्वतःला बाहेर काढू शकते. इथपर्यंत देवी आपल्याला सांगेल फार तर फार. इथं घास येईल. आता तो गिळायचा चावायचं काम आपलंय. म्हणजे आपल्या समोर मार्ग असून सुद्धा जर आपण करत नसू, तर मग आपल्याला बिलकुल हक्क नाहीये आपल्या गुरूंना, आपल्या इष्टदेवतेला आपण नावं ठेवण्याचा, की आम्ही एवढं करून आमची देवता आमच्यासाठी काहीच करत नाही. 2 दिवसापूर्वीच अं, माझ्याकडं, ज्या पिठापूरला मी ज्यांना भेटले होते, एक जण स्वप्नील म्हणून आहेत. अं, तो आणि बहीण, त्याची बहीण आहे आत्ताच स्नेहल आपल्यासोबत. त्या स्वप्नीलनी मला एक पुस्तक पाठवलं तिकडून, गुरु आज्ञा म्हणून, नरसिंह सरस्वती महाराजांचं. आणि ते ते मी उघडलं आणि ते वाचायला लगेच मी सुरुवात केली. मला असं वाटलं की वाचावं लगेचच म्हणून. आणि ते इतकं वेळेत माझ्यापर्यंत पोहोचलं की मला समजतंय की कसं कसं ह्या सगळ्या लिंक लागत जात आहेत. म्हणजे कसे महाराज आपल्या ह्यांना भेट घालून दिली, ह्यांची भेट का होती, हे सगळं हळूहळू उलगडत जातंय. त्यामुळे आपण इथं असणारा प्रत्येक व्यक्ती हा दिव्य चैतन्याने भरलेला आहे. फक्त विसर पडलाय. कारण आपण ह्या मायेत आपल्या संसारात खूप गुरफटून गेलोय. आणि येणाऱ्या काळामध्ये इथं प्रत्येकाला काही ना काहीतरी कार्य दिलं जाईल, की प्रसार करणं, प्रचार करणं, रेकी शिकवणं दुसऱ्याला, ध्यान शिकवणं दुसऱ्याला. तर हे सगळ्यांना तुम्हाला करायचं आहे. ही तयारी ठेवूनच आपण रोजच्या रोज आपली साधना करत राहा. आपली, जसं आपलं एक कर्म सुद्धा अं, बिना त्याच्या आज्ञेचं होत नाही आणि ते वाया जात नाही, तशीच ही साधना आहे. लक्षात ठेवा, 9:30 ते 10ची वेळ आपण जे इथं भेटतो आणि आपण स्वतः जी साधना रोजच्या रोज करतो, ती फुकट जाणार नाहीये. त्याच्या मागे काही ना काहीतरी आहे. आणि ते तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना समजेल की मी का ह्या ध्यानात आले, का रेकीमध्ये आले. फक्त विश्वास ठेवा आणि रोजच्या रोज करत राहा. माझा अजिबात आग्रह नाहीये की तुम्ही रोजच्या रोज ह्या सत्राला याच. तुमच्या तुमच्या वेळेत करा, मी नेहमी सांगते. पण आपली साधना चुकवायची नाही. आपण जेवण चुकवत नाही, आपण झोप चुकवत नाही, आपण इतर कामं चुकवत नाही. मग साधना पण चुकवायची नाही, नियमाने करायची. मग आपल्याला गुरूंचं पाठबळ मिळतं, जेव्हा आपण काहीतरी एक स्टेप पुढे जातो. नाही तर नुसतंच बसून मला करायचे करायचे, वेळच मिळत नाही, वेळच मिळत नाही, तर गुरु म्हणतील तुला वेळ कधीच मिळणार नाही जोपर्यंत तू वेळ काढत नाही स्वतःसाठी. तर किमान आपल्या आयुष्यातली 25 मिनिटं, रोजच्या दिवसातली 24 तासातली 25 ते 30 मिनिटं आपण रेकीसाठी देऊ शकतो. ध्यानासाठी किमान 1 तास देऊ शकतो. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, या पद्धतीने.
तर मी सगळ्यांना हीच विनंती करते की तुम्ही इथं आहात ते तुमच्या गुरुकृपेमुळे आहात. ह्याच्यातनं मी काही कारणीभूत आहे ना कुणी काही आहे. गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणून आपल्याला हा मार्ग दिला गेलाय. एवढ्या करोडो लोकांमध्ये जी लोक आज मनःशांतीसाठी बाहेर फिरतायत, की कसं तरी मला माझ्या घरामध्ये मन शांत व्हावं, कसं तरी मला आतून शांत वाटावं. ह्या गोष्टीसाठी लोक पैसे देत आहेत. ते आपल्याला गुरूंच्या कृपेमुळे सहजासहजी प्राप्त झालंय. त्याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवा. आणि केवळ ह्याच जन्मातले नाही तर आपल्या मागील अनेक जन्मामध्ये जे गुरु होऊन गेलेत, किंवा या जन्मामध्ये पण आपण एकापेक्षा जास्त गुरूंची उपासना केली असेल, कधी स्वामींची, कधी शंकर बाबांची, कधी कलावती आईंची, अजून कुठल्या महाराजांची, तर त्या सगळ्यांशी आपलं जोडलेलं आहे कर्म, म्हणून आपण ती केली. तर त्या सगळ्यांना आठवण करत जा रोजच्या रोज. आपलं जे पाणी असतं घरातलं, मी हे 2 दिवस झालं सांगायचं विसरले. ह्या पाण्याची बाटली उघडली की अजिबात एकही शब्द निगेटिव्ह पाण्याजवळ बोलायचं नाही दिवसभरामध्ये पण. तुम्ही चहा पित असाल, कॉफी, लिक्विड कुठलंही असू दे, पण समजा बोललं झालंच आपल्याकडनं चुकून, काहीतरी असं म्हणणं झालं की नाही आजचा दिवस फारच खराब आहे, नाही माझं नशीबच असे, आपण कधी कधी चुकून बोललं, तर ते पाणी हातात घ्यायचं, त्या पाण्याकडे बघायचं आणि तुमचे व्हायब्रेशन्स पाण्याला द्यायचे आणि काय म्हणायचं, हे पाणी मला अगदी निरोगी करत आहे, हे पाणी मला समृद्धी शांत बनवत आहे. आणि त्या पाण्याकडे बघून थँक्यू म्हणा. त्याला जितकं प्रेमाने बोलता येईल आय लव्ह यू म्हणा. तुमच्या देवाचं नाव घ्या, गणपती बाप्पा मोरया म्हणा, देवीचं नाव घ्या, आणि मग ते पाणी प्या. हे पाणी सगळ्यात जास्त सिद्ध पाणी होतं जेव्हा आपले व्हायब्रेशन्स त्याच्यात उतरतात. कुठले तरी महाराज, कुठले तरी गुरु त्याला हात लावून असं बसलेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यापेक्षा आपले आशीर्वाद रोजच्या रोज पाण्याला आपण दिले पाहिजे. कारण ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी ह्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी बनते. आपल्या ध्यानाच्या वेळेस पण आपण पाणी जवळ घेऊन बसा, आपले सगळे व्हायब्रेशन्स पाण्यामध्ये उतरतात. आणि आपल्या घरातलं पण पाणी जे सगळे पितात, आपली मुलं बाळं, घरातली लोक, त्या सगळ्या पाण्याला आपणच रोजच्या रोज आशीर्वाद द्यायचं. आपल्यामध्ये ती पॉवर आहे, आपण दैवी आहोत सगळे, विसरू नका. त्यामुळं आपल्या घरातल्या पाण्याला आपणच आशीर्वाद द्यायचा, ब्लेसिंग्स द्यायचे रोजच्या रोज. त्याच्यामध्ये जाऊन आपल्या इष्ट देवतेचं नाव घ्या, तुम्ही कुठला जे गुरु मानता त्यांचं नाव घ्या, आणि म्हणा हे पाणी आम्हाला सगळ्यांना शांत, समृद्ध आणि प्रेमळ बनवत आहे. असे तुम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये ब्लेसिंग्स द्या आणि ते पाणी सिद्ध झालं म्हणून समजा. आणि असं पाणी जेव्हा घरातली लोक पितील, तेव्हा जे चिडचिडे एकदम असे असतील, रागराग करणारी लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. कारण हे पाणी त्यांच्या आत चाललंय, आणि ते जितकं आत जाईल तेवढी त्यांची एनर्जी चेंज झालेली तुम्हाला काही दिवसांमध्ये दिसेल. तर हे पाणी म्हणजे जादुई पाणी आहे, ह्याला कमी समजू नका. आणि ह्याच्यासमोर काही निगेटिव्ह आपण बोलायचं नाही. किती जरी आपल्याला वाटलं तर आपण थोडंसं मनामध्ये जरी बोललं समजा, तर त्या पाण्याला जेव्हा हातात घेऊ तेव्हा त्याला चांगले ब्लेसिंग्स देऊन, अफर्मेशन देऊन, सकारात्मक वाक्य बोलून, किंवा आपल्या देवतेचं नाव घेऊनच ते पाणी प्यायचं. मग देवळामध्ये जेव्हा ते आपण तीर्थ घेतो, ते त्याच्यासाठीच की ते देवाच्या जवळ असतं, त्या मूर्तीचे व्हायब्रेशन्स, चैतन्य त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं. अशी अनेक कारणं असतात. पण आजकाल देवळामध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा तिथे सगळा पैशाचा बाजार मांडलेला असतो, की 50 रुपये द्या तुम्हाला दर्शन जवळून मिळेल, 200 रुपये द्या जवळून मिळेल. म्हणजे आता ते चैतन्य राहिलेलं नाहीये. खरं सांगायचं तर तुम्ही कुठल्याही देवळात बघा. आता पण आम्ही पिठापूरला तिकडे गेलो होतो, तुम्हाला जवळून दर्शन घ्यायचंय, एवढंच अंतर होतं. म्हणजे लांबून आणि जवळून घ्यायचंय तर 200 रुपये द्या, पुढून दर्शन मिळेल. 50 रुपये द्या, तुम्हाला प्रदक्षिणा मारायला मिळेल. म्हणजे हसू येत होतं की पैसे देऊन थोडीच आपण देवाला जवळून बघू शकतो, देव आपल्यावर प्रसन्न होऊ शकतो. साधी विचार करण्याची गोष्ट, ज्याची भक्ती श्रद्धा आहे तो गेला सुद्धा, त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण देवळामध्ये सुद्धा आता ते चैतन्य राहिले नाही, कारण तिथं पण सगळा बिझनेस करून सोडलेला आहे सगळ्यांनी. त्यामुळं आपलं जे अंतःकरण आहे ना, ह्याच्यापेक्षा शुद्ध काहीच नाहीये. त्यामुळे हे इथून येणारे जे व्हायब्रेशन आहेत आपल्या परिवारासाठी, आपल्या घरामध्ये, हे एका आईनी मुलासाठी मागितलेले जे असतं, बोललेलं असतं, त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठल्याच देवतेचा, कुठल्याच गुरूंचा असू शकत नाही. तेवढी शक्तीच नाही जेवढी आई आपल्या लेकरासाठी मागेल. ती शक्ती कुठल्याच गुरुमध्ये आणि देवतेमध्ये नाहीये. त्यामुळं आपणच आपल्या घरातल्यांसाठी रोजच्या रोज आपल्या पाण्याला आशीर्वाद द्या, त्याला चांगलं बोला, आणि मग ती ऊर्जा सगळ्या घरातल्यांमध्ये पसरेल. त्यासाठी कुठल्याही मंदिरात जाऊन कुठल्याही पुजाऱ्याच्या
पाया पडून त्याच्या आशीर्वाद घेण्याची गरज नाहीये, कारण आता ते राहिलेलंच नाहीये सगळं. त्यामुळं जे मला अनुभव आले त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं. आसावरी ताईंनी लिहिलंय, सत्यनारायण मंदिरात हा अनुभव नक्की येतो. आम्हाला सुद्धा आला असावर इथे. सगळीकडेच असे अनुभव आहेत. म्हणूनच की देवतेचा काही दोष नाहीये, ती देवता फक्त मूर्ती रूपामध्ये राहून केवळ आलेल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी थांबलेली असते. पण त्याच्या आजूबाजूला जी असतात आणि जे नुसतं बिझनेस करून सोडलेले आहेत, तिथं त्यामुळं तिथलं चैतन्य सगळं निघून जातं, कारण प्रेमच नाहीये मुळात आलेल्या लोकांबद्दल. केवळ पैसा द्या आणि तुम्ही जवळ जाऊन दर्शन घ्या, अशा पद्धतीने सगळीकडे व्यवहार चालू आहे. म्हणून आपल्या घरामध्ये असणारं पाणी हे आपणच सिद्ध करायचं, आपणच त्याला आशीर्वाद द्यायचे, आणि ते पाणी आपण सगळ्या घरातल्यांना प्यायला दिलं तर काही दिवसात आपल्याला फरक जाणवेल. ठीक आहे. तर आपण सगळेजण आपले जे हात आहेत त्याच्यातून आपण रेकी आपल्या शरीराला देतो. आज मेघना नवीन जॉईन झाली म्हणून फक्त सांगते. तर आपल्या हातांवर पण चक्र असतात, छोटी छोटी छोटी. तर ही जेव्हा एनर्जी बाहेर येते ना, तेव्हा ती खास करून ह्या भागातून येते, तळ हातातून. तर आपण रेकीमध्ये काय करतो, रेकीमध्ये आपण आपल्या हाताद्वारे जे ऊर्जेचे 7 मेन पॉइंट्स आहेत, जंक्शन म्हणू शकतो आपलं, जसं रेल्वे स्टेशन जंक्शन असतं ना, आणि त्याला आजूबाजूला छोटी 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 स्टेशन जोडलेली असतात. पण मेन जंक्शन असतं, तिथे सगळ्या गाड्या थांबतात, तिथून सगळ्या गाड्या जातात. तर तसं आपली 7 जंक्शन आहेत आपल्या शरीरामध्ये. पहिलं आहे ते खाली आपलं जिथं माकड हाड आहे, तिथं आपलं पहिलं चक्र आहे. त्याच्यावर आपल्या ओटीपोटावर आहे, त्याच्यावर नाभीला आहे, त्याच्यानंतर छाती, गळा, आज्ञाचक्र आपलं हे 2 भुवयांच्या मध्ये इथं असतं. खरं तर हे इथं असतं आतमध्ये, पण आपण पुढून हे होतं म्हणून आपण असं करतो. पण ती जी पिट्युटरी जी ग्लँड असते, ज्याला आपण थर्ड आय म्हणतो, तिसरं नेत्र, ते आतमध्ये असतं, मधल्या भागामध्ये. पिनियल ग्लँड म्हणतात त्याला. असं इथे एक देतो आपण रेकी. ठीक आहे. तर रेकी म्हणजे काय, की आपल्या हातातून आपल्या शरीरातून वाहणारं चैतन्य, एक ऊर्जा, त्याला फक्त आपण रेकी नाव दिले, कारण ज्या डॉक्टर मिकाऊ उसुई होते ते जॅपनीज होते, जपानचे होते. आणि त्यांना जो 21 दिवसांची जी त्यांनी अगदी कठोर साधना केली न खाता पिता, त्यानंतर जो प्रकाश त्यांच्या इथे आला, त्याच्यानंतर त्यांना कळलं की मला काहीतरी सिद्धी प्राप्त झालीये, काहीतरी प्रकाश त्यांच्याकडे आला 21 दिवसाच्या साधनेनंतर. पण तो काय आला त्यांना कळलं नाही. मग त्यावेळी ते डोंगरावरून त्या आनंदामध्ये खाली पळत येत होते. पळत येताना त्यांना दगड लागला पायाला आणि रक्त व्हायला लागलं. तेव्हा त्यांनी त्यांचे हात त्यांच्या त्या पायाला धरले आणि त्यांना दिसलं की ते जखम आहे ती पूर्ण गेली. म्हणजे हातामध्ये सिद्धी शक्ती आल्यासारखं. आणि मग त्यांना समजलं की नेमकं मला काय मिळालंय. आणि मग त्यांनी त्याचं नाव रेकी, आणि पुढे त्याच्यामध्ये त्यांनी जे चोकुरे वगैरे सिम्बॉल, जसे आपले स्वस्तिक असतात, ओमचं सिम्बॉल आहे, तसे त्यांना हे चिन्ह मिळाले पुढच्या साधनेमध्ये. आणि त्यांना हे समजलं की भारतामध्ये ही विद्या आहे ऑलरेडी, ज्याचं नाव अश्विनी स्पर्श आहे. पण आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये यांचा उल्लेख आहे, पण त्याची पानं फाडली होती, ती विद्या लपवली गेली होती, जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत ते पोहोचू नये. पण डॉक्टर उसोईंमुळं ही विद्या पुन्हा जगापुढे आली. त्यांनी खूप त्याच्यावर रिसर्च केलाय पुढं. आणि ही कुठलीही जुन्या कालखंडातली गोष्ट नाहीये, अगदी नवीन आहे. म्हणजे त्यांचे रिसर्च पेपर आहेत त्याच्यावर, खूप ते पुढे जाऊन लोकांपर्यंत समोर आलं. अनेक लोकांना त्यांनी रेकी द्यायला सुरुवात केली. असा त्याचा उगम झालाय. तर आपण सुद्धा आपल्या शरीराला नीट ठेवू शकतो ह्या रेकी शक्तीद्वारे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, दोन्ही हात एकमेकांवर असे घासायचे. रेकी ही अनेक लोक अनेक पद्धतीने करतात. आपण सगळ्यात सोपी पद्धत वापरतो. आपले हात थोडे गरम होतील. आता आपल्या हाताकडे बघा किंवा हाताला फील करा. आपल्या हाताला थोड्या थोड्या मुंग्या, झिंझिण्या जाणवतील. आणि तुम्ही म्हणू शकता आता, हे रेकी शक्ती माझ्या हातात ये, हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये, हे ब्रह्मांडातली दिव्य रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला बरं कर. आपण संकल्प सांगतोय की मला शारीरिकरित्या, मानसिकरित्या, भावनिकरित्या पूर्ण बरं कर. आणि आपले दोन्ही हात आता आपण खाली मांडीवर ठेवा. आपल्या हातामध्ये या पद्धतीने बोट जोडलेली असू दे, असा थोडासा हात असा ठेवायचा. आणि बोट अशी लांब करायची नाही, शक्यतो अशीच ठेवायची पूर्ण वेळ.
आपल्या मांडीवर दोन्ही हात ठेवा. आपण माकड हाडावर मागच्या बाजूला हात ठेवणं थोडं अवघड जातं, म्हणून आपण आपल्या खाली मांडीवर दोन्ही हात ठेवतो सोपं होण्यासाठी. पुढची 3 मिनिटं आपण आपले हात मांडीवरच ठेवायचे. हे मूलाधार चक्र आहे आपलं. आपण मूलाधार चक्र हे गणपतीचं स्थान मानतो. श्री गणेश आपल्या सगळ्यांच्या रूट चक्राला, मूलाधाराला आहेत आणि इथं रंग असतो तो लाल. प्रत्येक चक्राचा एक रंग आहे. आपल्या डोळ्यापुढं ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लाल रंगाची कल्पना करा. लाल रंग माझ्या मूलाधारामध्ये गोल गोल फिरतोय. श्री गणेशाला आपण प्रार्थना करू की माझं मूलाधार चक्र तू संतुलनामध्ये आणण्यासाठी मला मदत कर. आपल्याला उगाचच अचानक खूप भीती वाटत असेल, भविष्याची सतत काळजी असेल, पैसा टिकेल की नाही, अशा अनेक भीती जर आपल्याला वाटत असतील तर समजायचं की आपलं मूलाधार चक्रामध्ये ऊर्जा अडकली आहे. ती नीट फ्लो होत नाहीये, त्याचा प्रवाह सुरळीत नाहीये. अशा वेळी 3 ते 5 मिनिटं आपण आपल्या मूलाधाराला, म्हणजेच कमरेपासून तळपायापर्यंत खाली सगळा भाग, इथं आपलं लक्ष एकाग्र करायचं. आपल्या हाताने रेकी द्यायची. या क्षणाला आपल्या सगळ्यांच्या मस्तकामधून चैतन्य वाहत वाहत आपल्या हातामधून आपल्या खालच्या भागापर्यंत ही रेकी शक्ती प्रवाहित होत आहे. या भागामध्ये आपलं लक्ष एकाग्र करून ठेवा. आपण जिथं जमिनीला स्पर्श करून बसलोय, आपलं शरीराचं बुड जे आहे तिथं लक्ष एकाग्र करा. आपल्याला जडपणा जाणवेल, कारण आपलं सगळं फोकस, ध्यान खाली गेलंय. मी डॉक्टर मिकाऊ सुईंना आमंत्रण देते, आपल्या या रेकीमध्ये त्यांनी ऊर्जा रूपाने यावं आणि आपल्याला मदत करावी. श्री गणेशांना आपण सगळेजण आवाहन करू, आमंत्रित करू. हे बाप्पा, आमच्या मूलाधारामध्ये जे काही ऊर्जेचे अडथळे आहेत ते तू तुझ्या शक्तीने दूर करण्यासाठी आम्हाला मदत कर. रेकी शक्ती आपल्या मांडी, गुडघे, पिंढऱ्या, तळपायापर्यंत प्रवाहित होत ऊर्जा द्यायचं काम करतीये. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय शुद्धियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. भक्तार्तिनाशन पराय गणेशाश्वराय सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय विद्याधराय विकटाय च वामनाय भक्तप्रसन्न वरदाय नमो नमस्ते. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते रुद्राय रूपाय करिरूपाय ते नमः. विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे. भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक.
आपलं मूलाधार चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात उचलून आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला ठेवा आणि आता डावा हात उचलून डाव्या बाजूला. आपल्याला केवळ आपले हात, आपले श्वास आणि शरीराचा तो भाग, ते चक्र ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. बाकी सगळं काम आपोआप रेखी ऊर्जा पार पाडतीये. आपलं स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या विचार आणि भावनांशी जोडलेलं आहे. माझे विचार आणि भावना संतुलनात येत आहेत. माझे हार्मोन्स संतुलनात येत आहेत. मी क्रिएटिव्ह आहे. मला नवीन नवीन आयडियाज सुचत आहेत. ज्यांना PCOD, PCOS, पाळीचा कुठलाही त्रास असेल, किडण्यांसंबंधित काही त्रास असेल, त्यांनी आपल्या स्वाधिष्ठानाला रोजच्या रोज रेकी द्यावी. ऑरेंज कलर, नारंगी रंग कल्पना करा. या भागामध्ये गोलाकार हा नारंगी रंग या पूर्ण भागामध्ये पसरतोय. अशा पद्धतीने 3 मिनिटं आपण इथंच लक्ष केंद्रित करू. आपल्या स्वाधिष्ठानावर, आपल्या हातातून वाहणारी रेकी शक्ती एक एक पेशींना ऊर्जा द्यायचं काम करते. सगळ्या रक्तवाहिन्या, सर्व पेशी ऊर्जान्वित होत आहेत. अजून 2 मिनिटं आपण आपल्या स्वाधिष्ठानावर, ओटीपोटावरच राहू. फील करा, आतून अनुभव करा. हा भाग इतकं एकाग्र व्हा, एकरूप व्हा. माझं स्वाधिष्ठान चक्र आता संतुलनात आलं आहे. आपल्या मनामध्ये हे वाक्य म्हणा आणि आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला. इथं आपलं मणिपूर चक्र आहे,
सोलर प्लेक्सस चक्र, सूर्याप्रमाणे गरम, तेजस्वी, भरपूर ऊर्जा असलेलं हे चक्र. आपल्याला अनेक कल्पना येतात, नवीन नवीन आयडिया सुचतात, पण आपण जर त्यावर काम करत नसू, कृती करत नसू, तर त्या कल्पनांना काही अर्थ नाहीये. जेव्हा आपल्याला कुठल्याही कामात उत्साह वाटत नाही, निराशा वाटते, कुठलंही काम करू वाटत नाही, लगेच थकवा येतो, त्यावेळी आपल्या सोलार प्लेक्ससला रेकी द्यायला सुरुवात करा. 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की उठून काम करावंसं वाटतंय, उत्साह येतोय, आत्मविश्वास वाढतोय. इतकं हे चक्र जलद गतीने काम करतं आणि आपल्याला उत्साह देतं. पैशाचे अनेक प्रॉब्लेम येत असतील, अडथळे येत असतील, तर ह्या चक्राला रेकी द्यायला सुरुवात करा आणि मनामध्ये संकल्प म्हणा, मला सर्व दिशांनी पैसे कमवण्याच्या संधी येत आहेत आणि भरपूर पैसा मिळत आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे. आपल्या पोटावर पिवळा रंग कल्पना करा. आपल्याला जेव्हा निरुत्साह, निराशा वाटत असेल, तेव्हा पिवळ्या रंगाचा वापर आपल्या आयुष्यात वाढवा. पिवळी वस्त्र, पिवळा रुमाल, अशा वस्तू आपण वापरू शकतो. आपलं सगळं लक्ष, एकाग्रता आपल्या पोटावर असू द्या. माझी रक्तातली साखर नॉर्मल आहे. ब्लड प्रेशर संतुलनात आहे. माझी पचन संस्था योग्य रीतीने काम करते. आपल्याकडे आत्ता फक्त 3 मिनिटं राहिलेली आहेत. त्यामुळं आपण आपला उजवा हात छातीवर ठेवू आणि डावा हात खालीच ठेवू पोटावर. केवळ उजवा हात उचलून आपल्या छातीवर ठेवा. डावा हात खाली पोटावरच राहू दे. आपण आता आपल्या दोन्ही चक्रांना रेकी देत आहोत एकाच वेळी आणि दोन्ही चक्र आपली एकमेकांशी जोडली पण गेलेली आहेत. अशा पद्धतीने देखील आपण रेकी देऊ शकतो. माझं हृदय सुद्धा ऊर्जान्वित होत आहे. यानंतर आपण आपल्या गळ्याला आणि आज्ञाचक्र म्हणजेच कपाळाला 3-3 मिनिटं रेकी द्या आणि मग आपलं सत्र संपवा. वेळेअभावी आपण आज इथंच आपलं रेकी सत्र संपवत आहोत. पण सगळ्यांनी विशुद्धीला आणि आपल्या आज्ञाचक्राला जरूर रेकी द्या आणि मगच या सत्रातून